मंडळी, प्रत्येकाचं प्रेम हे वेगळ्या धाटणीचं असतं. कोणाला प्रियसीमध्ये प्रेम दिसतं तर कोणाला कोणत्या वेगळ्या गोष्टीमध्ये प्रेम दिसतं. मात्र मला दिसलेलं प्रेम हे जरा वेगळं आहे आणि तेच आज मांडण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या मंचवेडे चॅनलवरती. कवितेचं शीर्षक आहे प्रेम म्हणजे काय असतं. कविता स्वलिखित आहे. तू सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तू सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर, तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर, काळ्या भोर केसांवर आणि हरणीसारख्या चालीवर भुलतो सदान सदा मी, का हे नक्की प्रेम असतं. अगं तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर, काळ्या भोर केसांवर आणि हरणीसारख्या चालीवर भुलतो सदान सदा मी, काय हे नक्की प्रेम असतं. की पिकलेल्या केसांनी, भेगाळलेल्या टाचांनी, आसुसलेल्या डोळ्यांनी आणि करदमलेल्या कपड्यांनी ज्या आईनं माझ्या आयुष्यभराच्या शिदोरीची सोय केली त्या आईचं असतं, ते असतं नक्की प्रेम. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. अगं तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तुझ्या गोडगोड बोलण्यावर आणि खळखळून हसण्यावर, अगं तुझ्या त्या गोडगोड बोलण्यावर आणि खळखळून हसण्यावर, अलगद अशा लाजण्यावर आणि कमनीय बांध्यावर होतो सदाच फिदा मी, काय हे नक्की प्रेम असतं. तुझ्या गोडगोड बोलण्यावर, खळखळून हसण्यावर, अलगद अशा लाजण्यावर आणि कमनीय बांध्यावर होतो सदाच फिदा मी, काय हे नक्की प्रेम असतं. की रात्रंदिवस राबून स्वतःची स्वप्न सारी अंधारात टाकून, की रात्रंदिवस राबून स्वतःची स्वप्न सारी अंधारात टाकून माझ्या स्वप्नांना वाट दाखवण्यासाठी स्वतःचं सारं आयुष्य खर्ची घातलं त्या बापाचं असतं, ते असतं नक्की प्रेम. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तू माझा राजा आणि मीच तुझी राणी, तू माझा राजा आणि मीच तुझी राणी, दोघं मिळून लिहू साऱ्या आयुष्याची कहाणी. आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी. तू माझा राजा आणि मीच तुझी राणी, दोघं मिळून लिहू साऱ्या आयुष्याची कहाणी. आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी, पण त्यांना का नाही दिसत त्या मायबापाच्या डोळ्यामधलं पाणी. अहो त्यांना का नाही दिसत त्या मायबापाच्या डोळ्यामधलं पाणी. आटतो का हो झरा आमचा लिहिताना त्यांच्या त्या दारिद्र्याची कहाणी. अगं तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम म्हणजे काय असतं. आणि शेवट असा आहे की तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, म्हणजे तुम्हाला अनेकांना सवय असेल बघा, एका वेगळ्या चेहऱ्यावरती आपण भुलतो, मात्र आपलं वास्तविक आयुष्य घडवणाऱ्या त्या आईबापांचा चेहरा मात्र विसरत असतो आणि त्यावेळेला ती म्हणजेच सगळं विश्व वाटत असतं. तर अशा काळाला अनुसरून लिहिलेलं आहे की तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून, तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून त्यांना पूर्ण करता करता मरणं म्हणजे प्रेम असतं. अगं तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून त्यांना पूर्ण करता करता मरणं म्हणजे प्रेम असतं. की ज्यांनी एकही अपेक्षा न करता स्वार्थाचा पदर कधीही न धरता, की ज्यांनी एकही अपेक्षा न करता स्वार्थाचा पदर कधीही न धरता स्वतःच्या आयुष्याची शेकोटी करून माझ्या आयुष्याला ऊब दिली त्या आई वडिलांसाठी थोडंसं का होईना जगणं म्हणजे प्रेम असतं. अगं तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. आता तरी तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम म्हणजे काय असतं. धन्यवाद. अशाच कविता ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.